नमस्कार मंडळी, मी रुपाली आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते। घरातल्या प्रत्येकाला आवडणारा नाश्ता म्हणजे इडली, एकदम साधी आणि पौष्टिक पण। तर आज आपण बनवणार आहोत इतकी मऊ आणि स्पॉन्जी इडली। तर ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। यासाठी तांदूळ घेतले आहे, हे राशनचे तांदूळ घेतले मी 3 ग्लास आणि उडदाचा जो सोल असतो तो घेतलाय 1 ग्लास। या ग्लासाने त्याचं मेजरमेंट केलं, तुम्ही एक वाटी किंवा काही असं सेट करा आणि त्यानुसार टाका। तांदूळ हे स्वच्छ धुवून घेत आहे। 2 ते 3 पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घेतले। डाळ पण तशीच धुवून घ्यायची 2 ते 3 पाण्याने। ही वेगळी वेगळी स्वच्छ करून घेतली। त्यानंतर तांदूळ जे आहे त्याच्यामध्ये 1 चमचा मेथीदाणा घालून घेतला आणि पाणी टाकून हे साधारण 5 ते 6 तास आपण भिजत ठेवायचे। भिजल्यानंतर दोन्ही पण वाटून घ्यायचं। त्यातलं पहिल्यांदा पाणी काढून घेते, तांदूळमधलं आणि डाळीमधलं पाणी काढून घेतलं आधीचं जे भिजत घातलेलं होतं तेव्हाचं, आणि आपण ते चांगलं बारीक वाटून घ्यायचं। मिक्सरमधून हे चांगलं बारीक काढून घेऊ। आधी तांदूळ काढून घेतले, त्यानंतर उडदाची डाळ, ही पण चांगली बारीक वाटून घेतली आणि तांदूळ जो बारीक केलेलं तांदूळाचं मिश्रण आणि डाळीचं मिश्रण एकत्रच घ्यायचं आणि चांगलं फेटून घ्यायचं ते। आणि परत झाकण ठेवून हे पीठ आपण 8 ते 10 तास आंबवण्यासाठी ठेवणार आहोत। आता पीठ छान फुललं। आता त्यामध्ये मीठ घालायचं चवीनुसार आणि हलक्या हाताने एकत्र करायचं सर्व। इडली पात्राला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आणि बॅटर त्यामध्ये घालून घ्यायचं। त्यानंतर दुसरं इडली पात्र आहे त्याला पण चांगलं तेल लावून त्यामध्ये बॅटर घालून घेतलं आणि एका भांड्यामध्ये मी पाणी टाकून ते उकडत आधीच ठेवलेलं होतं मी, त्यात हे इडली पात्र व्यवस्थित ठेवून द्यायचे आणि झाकण ठेवून ह्या इडल्या आपण साधारण 10 ते 12 मिनिटे वाफवून घेऊ। इडल्या शिजल्यानंतर थोडं थंड होऊ द्यायच्या आणि चमच्याच्या मदतीने इडल्या अलगद अशा काढून घ्यायच्या। आता आपल्या मऊ आणि लुसलुसीत इडल्या तयार आहेत। गरमागरम इडली ही सांबार आणि नारळाच्या चटणीबरोबर सर्व करा, अप्रतिम लागतात। सांबाराची रेसिपी मी याआधी बनवलेली आहे, लागत असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही ती बघू शकता। खूप अशा सॉफ्ट आणि स्पॉन्जी इडल्या तयार होतात, तुम्ही बघू शकता। तुम्ही या ट्राय करा आणि कशा झाल्या हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या रेसिपीसोबत। धन्यवाद।